मित्रांनो, मी तुम्हाला पोहण्याचे फायदे सांगणार आहे, जे की इंटरनेटवर नसून मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगत आहे. बऱ्याच जणांची लग्न होतात आणि लग्नाच्या आधीचा जो रोमॅन्टिक स्वभाव असतो तो लग्नानंतर बदलतो. पुरुष माणसे आपल्या बायकोवर चिडचिड करतात. याचं कारण म्हणजे त्यांची टेस्टोस्टेरोन लेवल कमी होते. तर पोहल्यामुळं आपलं टेस्टोस्टेरोन लेवल सुधारते, त्यामुळे आपण रोमॅन्टिक बनतो. पुरुषांपेक्षा महिला जास्त वागतात. भांडी घासताना, कपडे धुताना, झाडून काढताना प्रत्येक गोष्टी त्यांना वाकायची कामे असतात, त्यामुळे त्यांची कंबर दुखते. पोहणे हा एकच याम प्रकार आहे ज्यामुळे आपली अंगदुखी कमी होते. लग्न झाल्यानंतर अनेक स्त्रिया बेडप दिसतात, जाड होतात, त्यांचे सौंदर्य नष्ट होते. तर आपण पोहलो तर आपलं शरीर अतिशय लीन क्वालिटीमध्ये येते आणि आपण स्लिम होतो. वय 30 नंतर प्रत्येक पुरुषाला किंवा स्त्रियांना झोप कमी लागते. काही लोक रात्री जागे राहतात. पोहल्यामुळे आपल्याला अतिशय गाढ आणि शांत झोप लागते, चांगली स्वप्न पडतात. यामुळे आपली हार्मोन बॅलन्स चांगलं राहतो. सेरोटोनिन, डोपामाइन तसेच इतर जे हार्मोन असतात ते अतिशय चांगल्या प्रकारात बनतात. पोहल्यामुळे हार्ट अटॅक येत नाही. हृदय आणि फुफ्फुस यांची क्षमता वाढते. मन शांत राहते, टेन्शन येत नाही, चिडचिड होत नाही, कोणावर राग काढत नाही. तुम्ही कधी पण पहा, स्विमिंग ग्रुपमधील लोक आनंदी असतात. आपला समाज स्त्रियांना पोहून देत नाही, त्यामुळे कधी पण पहा स्त्रिया आपल्या नवऱ्यावर जास्त करून ओरडत असतात. स्त्रियांचा स्वभाव चिडचिडा बनतो, कारण त्या याम करत नाही. जर आपण कुठलाही याम प्रकार केला तर आपल्या शरीरातील हार्मोन बॅलन्स चांगले राहून आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं. आपलं वय कोणतेही असू द्या, बायोलॉजिकल वय आपलं 20मध्येच असणार आहे. आपले वजन कमी राहते, आपलं पोट सपाट राहतं, आपले अंग कधीच दुखत नाही. पोहण्यामुळे दीर्घायुष्य लाभते. पोहण्याचे खूप फायदे आहेत. जर आपल्या भागात नदी नसेल तर आपण कुठल्याही प्रकारचा याम करू शकता. कुठलाही याम केला तरी चालतो. जीवनात प्रत्येकाने प्रत्येक दिवशी याम केलाच पाहिजे, तरच आपण प्रत्येक दिवस आनंदाने जगू शकतो.